स्वागतम मित्रांनो, दुसऱ्या दिवसामध्ये स्वागत आहे आपलं. आणि आज आपण जाणार आहोत कुणकेश्वर मंदिर आणि मालवण इथे, ज्यासाठी आपलं मेन डेस्टिनेशन आहे तिकडे. आणि काल आम्ही रात्री 8-8:30 इकडे आलो होतो. त्याच्यानंतर राहिलो कुठे तर इकडे. हे आमच्यासोबत जे विलास काका आहेत त्यांचं बहिणीचं घर आहे हे. आणि उत्तम अशी सोय केली त्यांनी आमची रात्री इकडे. आणि आज फिरून आल्यानंतर परत आम्ही इकडेच राहणार आहोत. चला तर मग जाऊया कुणकेश्वर मंदिराकडे. आणि आम्ही या बंगलोच्या बॅक साईडला आलो आहे. इकडे आपण पाहू शकता बरेच झाड आहेत, नारळाची झाडं आहेत. हे समोर जे आहे हे लिंबूचं झाड आहे, लिंबूचं झाड, मागे फणसाचं झाड आहे, केळं पण लावले त्यांनी, केळ्याचं झाड. समोर हे जे आंब्याचं झाड आहे हे हापूस आहे ना हा? त्याला फुलं किती आली आहेत? मोहर आले. मोहर किती आलेत त्याला? हे काय? आवळ्याचं झाड, चिकू लागले त्याला छोटे छोटे. छोटे छोटे आता चिकू लागायला पण सुरुवात झाली यांना. आणि हा आहे मी. आपण कुठे कुठे जाणार आहेत आज? आता आपण मार्लेश्वरला जाणार. मार्लेश्वर, कुणकेश्वर का मार्लेश्वर काहीतरी आहे. कुणकेश्वरला जाणार. संगमेश्वरला आहे. आता मग आपण तिकडे चाललो. आता मग संगमेश्वरला कुणकेश्वरला चाललो आता आपण. हा, कुणकेश्वर नंतर जमणार नाही मला वाटतं आता. काय कसा नाश्ता एवढा पक्का खाल्ल्यावर कशी तरतरी आली जमणार नाही सगळ्यांना. आता. कुणकेश्वर नंतर आपण इकडे गेला. विलास काकांशी मस्ती करत आणि गुगल मॅपच्या सहाय्याने आम्ही पोचलो पुन्हा एकदा सुंदर अशा कोस्टल रोडवरती. हा कोस्टल रोड जणू आम्हाला सांगत होता की कोकण म्हणजे स्वर्ग. जन्माला यावे तर कोकणात आणि खेळावे ते माडाच्या केळीच्या वनात. एवढं सुंदर आणि मंत्रमुग्ध करून टाकणारा हा निसर्ग फक्त कोकणातच भेटू शकतं. आता आम्ही आलो आहोत कुणकेश्वराच्या मंदिराजवळ. आणि हे समोर प्रवेशद्वार आहे त्यांचं. चला तर मग बघूया आतमध्ये काय काय आहे ते. आणि ह्याच्या बॅक साईडला बीच आहे, एक व्हाईट सँड बीच आहे. तिकडे पण आपण एक्सप्लोअर करणार आहोत, पण पहिले दर्शन करूया. आणि आता माझ्या बॅक साईडला तुम्ही बघू शकता आहे कुणकेश्वराचं मंदिर. चला तर मग आतमध्ये जाऊन बघूया. व्हिडिओ शूटिंग करून देतात का नाही माहीत नाही, पण त्यात आपण ट्राय करूया काढायची. आणि दर्शन वगैरे झालं आहे आमचं. आता आतमध्ये व्हिडिओ काढायला मनाई होती तर मनाई काढली आहे. आणि माझ्या समोर आता मी जिथे उभा आहे तिथून समोर आहे मंदिराच्या समोर जो बीच आहे तो. आणि दर्शन झालेलं आहे आता. आणि आता आम्हाला करायचं इथलं फेमस नाश्ता. काय इथे आंबोला भेटतील काय? खालच्या बाजूला आंबोली खायची. आणि आम्ही ती शोधतोय आता आंबोली कुठं भेटेल ते. इथे मंदिराच्या आजूबाजूला कुठेच नाही आहे. आता बघतो आम्ही कुठं भेटते का. आम्ही आंबोली खूप शोधली इथे पण काय भेटली नाही. मग आता एक जागेवर आलो आहे. तिथं आंबोली तर नाही आहे पण घावणे आहेत. आम्ही आता घावण्यांनी तो दुसरा कुठला मासा कुठला. सो दर्शन झालं, नाश्ता झाला. आता आलो आहे इथल्या बीचवरती. आणि
माझ्या मागच्या बाजूला आहे ते कुणकेश्वराचं मंदिर आहे आणि ह्या बाजूला लगेच बीच आहे. एक म्हणजे एक स्पॉट ऑफ द डे बोलू शकतो याला आम्ही. आता मालवण किती सुंदर आहे मी गेलो नाही आहे, तिकडे जाणार आता आम्ही, पण सध्यासाठी हा माझा बेस्ट स्पॉट ऑफ द डे झाला आहे. आणि आता आम्ही इकडे चाललो आहेत. इकडे शिवलिंगांचं दर्शन होतं असं तिथं लिहिलं होतं की आहुतीच्या वेळी शिवलिंग बघायला भेटतात. तर आम्ही एकदा बघूया आपण पण, आपल्याला दिसत आहेत का. आता तर एवढी भरती नाही आहे समुद्राला, आपण बघूया कुठे दिसत आहेत का. आणि बॅड लक, तिकडे एक शिवलिंग आहे बट तो पाण्याखाली आहे. त्या तिकडे आहे एक, पण तो पाण्याखाली आहे. आणि इकडे बघितलं मी तिकडे जाऊन, पण काय एवढं काय बघायला नाही भेटलं आहे. ठीक आहे, मे बी नेक्स्ट टाईम आल्यावरती बघायला भेटेल आपल्याला, आता जर नाही आहे. बट निसर्ग सानिध्य इकडचं खूप सुंदर आहे. आणि आत्ता वाजलेत 11:15 होत आलेत आणि आम्हाला अजून मालवणला जायचं, मालवणला. सो आम्ही मालवणला चाललो आहेत आता. चला तर मग भेटूया मालवणमध्ये. आणि कुणकेश्वरवरून आता आम्ही चाललो आहे मालवणला. इथून 40 किलोमीटर आहे आणि 1 तास ऑलमोस्ट अप्रॉक्सिमेटली 1 तास लागेल अजून. चला तर मग आता भेटूया डायरेक्ट मालवणमध्ये. खरं तर मी आता डायरेक्ट मालवणमध्येच ब्लॉग पुन्हा शूट करणार होतो, पण आता आम्ही ज्या रोडनी चाललो आहे तिथे सुंदर असं मंदिर दिसलं आम्हाला, म्हणून आम्ही थांबलो. मला माहीत नाही कुठलं मंदिर आहे ते, देवाचं मंदिर आहे, बट खूप सुंदर मंदिर आहे. हा आहे इथले रामेश्वर मंदिर. सुंदर असं मंदिर आहे. ॲक्च्युली ह्या मंदिराची आम्हाला काही आयडिया नव्हती. रोडला जाताना आम्हाला हा दिसला आणि किती सुंदर पेंट केलं आहे ह्या मंदिर. आणि आम्ही बहुतेक आता मिठबावला आहेत. आणि मिठबावचं हे रामेश्वर मंदिर आहे. ॲक्च्युली माहितीच नव्हतं इथं पण एवढं सुंदर मंदिर आहे ते. अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे. आणि सुंदर असं मंदिर बघून आम्ही निघालो आमच्या मालवणच्या प्रवासाला. चला तर मग हा ब्लॉग इथेच थांबूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तेही डायरेक्ट मालवणमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. गुड बाय.